तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल साबुदाणा थालीपीठ। आणि हे थालीपीठ बनविण्यासाठी इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आहे। तर इथे आपला साबुदाणा खूप छान असा भिजलेला आहे। तर इथे आपण 3 बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत। तर आता आपण बटाटे एकदम व्यवस्थित आणि एकदम बारीक असे चुरून घेतलेले आहेत। आणि आता यातच आपण जो भिजवलेला साबुदाणा होता तो घालूया। सगळा साबुदाणा घातल्यानंतर त्यातच आपण अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे। तसेच मिक्सरमधून मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घालूया। तसेच आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा मीठ घालून हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। तर थालीपीठ बनविण्यासाठी इथे आपलं पीठ एकदम छान असं बनून तयार आहे। इथे तवा गरम झालेला आहे, तर तव्यावर थोडंसं तूप लावून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता। तर तव्यावर तूप पसरवून झालेलं आहे आणि आता आपण एक एक करून सर्व थालीपीठ करून घेऊया। आता नवरात्र सुरू होत आहे, तर 9 दिवस काय खायचं हा प्रश्न पडतो सर्वांना। रोज रोज खिचडी खाऊन पण कंटाळा येतो, त्यापेक्षा वेगळं असं काहीतरी खावंसं वाटतं। तुम्ही पण नक्कीच असे थालीपीठ बनवा आणि बघा एकदम चवीला अप्रतिम असे थालीपीठ बनतात। तर आता आपण साईडने थोडंसं तूप लावून घेऊया आणि मध्ये सुद्धा थोडंसं तूप लावायचं आहे आणि झाकण ठेवून असंच 2 मिनिट सोडून देऊ। 2 मिनिटानंतर झाकण काढून आपण बघूया एक साईड छान अशी भाजली गेली आहे की नाही। तर इथे आपली एक साईड खूप छान अशी भाजून तयार आहे। आता आपल्याला थालीपीठ एकदम सहज पलटी करता येईल। तर झाकण ठेवल्यामुळे खूप छान असं वाफवलं जातं आणि सगळीकडून थालीपीठ खूप मस्त असं भाजून तयार होतं। त्याच्यासाठी झाकण ठेवायचं आहे, कुठेही कच्चं राहत नाही, सगळ्या बाजूंनी समान असं तयार होतं। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर इथे आपलं एक थालीपीठ बनवून तयार आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत। आता आपण अजून एक थालीपीठ बनवून घेऊया। ज्यावेळेस आपण पिठाचा गोळा घेतो ना, तेव्हा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं हे पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकून राहत नाही। आणि मग आपण तव्यावर हे व्यवस्थित थापून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असं वाफलून घ्यायचं। आता थालीपीठ छान बनवून तयार आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे। तर हे पण आपण काढून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। एकदम चवदार आणि पटकन होणारी